उद्यापासून विद्यापीठातलं खरं तर जेवण बनवण्यासाठीचा गॅस जो आहे तो संपू शकतो आणि आपण पाहतोय की संपूर्ण विद्यापीठामध्ये जे मोठे वसतिगृह आहे त्या वसतिगृहामधल्या विद्यार्थ्यांची जेवणाची सोय जी आहे त्या रिपेक्टरीमध्ये केली जाते। मात्र सध्या या रिपेक्टरीमध्ये गॅस जो आहे तो उपलब्ध नाही, त्यामुळे मोठी अडचण जी आहे ते आपण पाहतोय की कॅन्टीनमध्ये निर्माण झालेली पाहायला मिळते। कॅन्टीनमध्ये आपण पाहतोय विद्यार्थ्यांचं जेवण बनवण्याचं काम सुरू आहे, मात्र गॅसच शिल्लक नाही। उद्या सकाळपर्यंत गॅस जो आहे तो यांना पुरू शकतो, मात्र उद्यापासून नक्की करायचं काय हा खरं तर प्रश्न या आपण पाहतोय की चालकांसमोर निर्माण झालेला आहे। हजारो विद्यार्थी जे आहेत ते पुणे विद्यापीठामध्ये मोठ्या प्रमाणावरती शिक्षण घेतात आणि वसतिगृहामधल्या सुद्धा विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे, मात्र एक दिवस पुरेल एवढाच गॅस साठा जो आहे तो त्यांच्याकडे शिल्लक आहे। दररोज 2 टाईम खरं तर विद्यार्थ्यांचं जेवण जे आहे ते या आपण मेस चालकांना बनवावं लागतं। सकाळचं त्याचबरोबर रात्रीच्या जेवणामध्ये एका पदार्थाची कमी जी आहे ती सुद्धा चालकांकडून करण्यात आलेली आहे, कारण गॅसच शिल्लक नाही। त्यामुळे नक्की करायचं काय हा प्रश्न आहे। आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावरती अन्न जे आहे ते या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी शिजवावं लागतं, मात्र गॅस उपलब्ध नसल्यामुळं मोठी अडचण जी आहे ते आपण पाहतोय की या ठिकाणी मेस चालकांची झालेली आपल्याला पाहायला मिळते। आणि या सगळ्या परिसरामध्ये आपण पाहतोय की विद्यार्थी वसतिगृहाच्या परिसरामध्ये राहतात, ज्यांनी दैनंदिन मेस जी आहे ती वसतिगृहामध्ये लावलेली आहे। या सगळ्यांची अडचण जी आहे ते आपण पाहतोय की निर्माण झालेली पाहायला मिळते आणि या मेस चालकांकडे सध्या एक दिवस पुरेल एवढाच गॅस साठा जो आहे तो शिल्लक आहे। कितने दिन का गॅस आहे आपके पास? किती दिवसाचा गॅस? एकच दिवसाचा आहे, एकच दिवसाचा, आजच्याच दिवसाचा आहे फक्त। किती विद्यार्थी? हां, किती विद्यार्थी? सकाळी 200 ते 250 आणि संध्याकाळी 400 ते 450। गॅस संपल्यावर उद्यापासून कसं बनवणार? मग आता पर्याय काढलाय ना आपण, चुलीवर बनवायचं। फक्त विद्यापीठांनी परमिशन दिली पाहिजे। परत तुम्ही म्हणता की एअर पोल्युशन होतं, हे होतं, तसं नाही झालं पाहिजे। हां, विद्यापीठांनी आज एक दिवस पाहिजे की आम्ही चुलीवर स्वयंपाक बनवू शकतो। आपण पाहतोय की एक दिवस पुरेल एवढाच गॅस साठा शिल्लक आहे, मात्र उद्यापासून चुलीवरती स्वयंपाक जो आहे तो करावा लागणार आहे। मात्र विद्यापीठानं अजूनपर्यंत याला परवानगी दिलेली नाही। जर कदाचित आज गॅस संपला तर मग मात्र उद्यापासून पुणे विद्यापीठामधल्या वसतिगृहामधल्या विद्यार्थ्यांची जेवणाची अडचण जी आहे निर्माण होऊ शकते। कॅमेरा पर्सन रोहित सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।